अमेरिकेला मोठा धक्का दिलाय। इस्रायलचं लष्कर अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारच्या जमिनी कारवायांमध्ये सहभाग घेणार नाही अशी भूमिका आता इस्रायलनं घेतली आहे आणि ही भूमिका घेण्यामागची 2 कारणंही दिली आहेत। इस्रायली माध्यमांनुसार इस्रायलच्या सीमा सुरक्षित ठेवणं हे त्यामागचं पहिलं कारण आहे, तर बाजूला लेबननमध्ये हेजबुल्लाच्या विरोधात मोहिमेकडे लक्ष न हटवणं हे दुसरं कारण आहे। पण याचा अर्थ इस्रायल हवाई आणि समुद्री मार्गे इराणवरती करत असलेले हल्ले थांबवणार असं मुळीच नाहीये। इस्रायलच्या या भूमिकेमुळे जर इराणमध्ये अमेरिकेनं जमिनी कारवाई केली तर त्याचा पूर्ण भार अमेरिकेवरच पडेल, इतकं मात्र नक्की। डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामध्ये जगातून रोष पुढे येत असताना अमेरिकेकडनंच हे युद्ध आणखी तीव्र होईल असंही चित्र सध्या दिसतंय। आतापर्यंत अमेरिकेने हवाई आणि जलमार्गाने इराणला लक्ष्य केलं, आता मात्र जमिनी मार्गाने सुद्धा इराणवरती हल्ला करण्याच्या तयारीत ट्रम्प असल्याचं कळतंय। ही माहिती आलेली आहे न्यूयॉर्क टाइम्सच्या माध्यमातून आणि या अहवालामध्ये न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलंय की पेंटेगॉनचं ऑपरेशन ग्राउंड तयार आहे। सध्या अमेरिकेचं सैन्य हे आखाती देशांमध्ये तैनात आहे आणि आता अमेरिकी सैनिकांची संख्या 50,000पर्यंत पोहोचली आहे इराणच्या भागात असलेली, असा त्यांचा दावा आहे। काय नक्की म्हणतोय न्यूयॉर्क टाइम्सचा हा अहवाल ते आपण पाहणार आहोत।